हॅलो, मी अनुष्का. हाय, मी प्रियांका. आजच्या हॉटस्पॉटमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. Yes. आजच्या हॉटस्पॉटमध्ये दोन जबरदस्त आणि गोड मैत्रिणींची भेट मी आज तुम्हाला घडवून देणार आहे. सायली आणि मेघा यांच्या तोषा बुटीक मध्ये आम्ही आलेलो आहेत आणि हा आहे आजचा आपला हॉटस्पॉट. येस, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन प्रॉडक्ट बेस्ड मार्केटिंगचे तुम्हाला जर करायचं असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. कित्येकदा मैत्रिणींनो आपल्या डोक्यामध्ये असं येतं ना की परफेक्ट साडीला जर छान डिझायनर ब्लाउज असेल तर खूप छान मजा येईल, किंवा आपल्या डोक्यात एक वेगळं हटके लुक करायचा असतो आणि छान छान फॅब्रिक आपल्याला हवे असतात. तर त्याचा शोध आज तोषामध्ये येऊन आमचा थांबलेला आहे. आणि अनुष्का, आजकाल ट्विनिंगची सुद्धा खूप फॅशन आली आहे. या सगळ्या गोष्टी तोषामध्ये तुम्हाला कस्टमाइज करून मिळतील. 100%. दुसरी महत्वाची गोष्ट, या दोघी मैत्रिणी आमच्यासारख्याच खूप घट्ट आहेत आणि त्यांच्याशी बोलताना आम्हाला खूप छान वाटलं. सो हा एपिसोड तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि हा एपिसोड जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. सो शिरूयात आजच्या हॉटस्पॉट मध्ये, तोषामध्ये. चला. नमस्कार, हॉटस्पॉटच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते. वेलकम मेघा आणि वेलकम सायली. सो नमस्कार. सो आपला हा आजचा पॉडकास्ट स्पेसिफिक स्टुडिओ तोषा या ब्रँड भोवती फिरणार आहे. सो या ब्रँडची सुरुवात कशी झाली आणि तुम्ही मुळात मैत्रिणी आहात लहानपणापासून, तर कशी सुरुवात झाली आणि त्याच्यामागे काय कन्सेप्ट होती? ऍक्च्युली सुरुवात म्हणजे मला लहानपणापासून सगळ्या आर्टिस्टिक गोष्टींची आवड होती. पेंटिंग्स करणे, सगळे इंडियन लोकल आर्ट्स पेंटिंग्स करणे, एम्ब्रॉयडरी करणे, ह्या गोष्टींची आवड होती. आणि लहानपणापासून आईला हँडलूम साडीज वेअर करून वाढत आलेली, म्हणजे पाहत आलेली मी. तर त्याच्यामुळे हँडलूम बद्दलचं अट्रॅक्शनही खूप होतं. तर ह्या आर्टिस्टिक गोष्टीला काहीतरी वे आउट पाहिजे म्हणून मग या क्षेत्राकडे मी वळले. लहानपणापासून मला वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनचे कपडे घालायची खूप आवड होती आणि फॅशन डिझायनिंगची आवड होती. आणि समव पण मी गेले 30 वर्ष मी शाळेमध्ये मॅथ्सची टीचर होते. आणि जेव्हा मेघानी हे एक व्हेंचर सुरू केलं, तिने एक 10 वर्षापूर्वी याचा फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला आणि मग त्याच्यानंतर मी तिला जॉईन झाले. तर मग आम्ही असं ठरवलं की आपण फॅशन ही पुढे न्यायला पाहिजे आणि म्हणून आम्ही 5 वर्षापूर्वी हे बुटीक इथे सुरू केलं. म्हणजे खरंच मैत्रीतून एक स्वप्न साकार होतं ना, तसं हे तुमचं तोषा ब्रँड निर्माण झालाय. सुंदर. तर स्टुडिओ तोषा हे जेव्हा मी नाव ऐकलं ना, तेव्हा मी 2 मिनिटं तिथे थांबले. म्हणजे काय स्टुडिओ तोषा या नावाच्या मागे काय अर्थ आहे किंवा काय स्टोरी काय आहे त्याच्या मागे? तोषा म्हणजे आनंद, समाधान, सॅटिस्फॅक्शन. आणि आम्ही हे नाव आमच्या बुटीकला देण्यामागचं मेन कारण म्हणजे आनंद किंवा समाधान हे फक्त क्लायंटच नाही तर ते आम्हाला सुद्धा 100% जेव्हा मिळेल तेव्हाच आम्ही क्लायंटला सुद्धा पूर्णपणे सॅटिस्फाईड करू शकू. तर असा सगळा विचार करून आम्ही ठरवलं की आमच्या बुटीकचं नाव आपण हे स्टुडिओ तोषा म्हणजे समाधान, सॅटिस्फॅक्शन असं द्यावं. क्या बात आहे, मस्त, अगदी परिपक्व नाव आहे. स्टुडिओ मध्ये आल्यावर ते फिलिंग येतच, एक परिपक्व आणि असं संपूर्ण स्टुडिओ आहे जिथे आपल्याला रेडीमेड कुर्ती सुद्धा मिळतात, मेन्स फॅशन चे कुर्ती सुद्धा मिळतात किंवा कस्टमाइज सुद्धा तुम्ही करून देता. बरोबर आहे. सो आपल्या ब्रँडचा USP काय आहे? आमच्या ब्रँडचा USP म्हणजे आम्ही ब्रायडल ब्लाउजेस एक्सक्लुझिव्हली बेस्ट फिटिंग आणि मास्टर आर्टिसन्स आमच्याकडे आहेत, जे की वेगवेगळे हँडवर्क जे आहे, आरीवर्क जे आहे, तर ती मशीन एम्ब्रॉयडरी, हँड एम्ब्रॉयडरी ह्याच्यात आमची एक्सपर्टी आहेत. आणि त्याच्यातली जी नजाकत आहे आणि तो आर्टिस्टिक सेन्स जो आहे तो तुम्हाला आमच्या ह्याच्यात परिपूर्ण दिसेल आमच्या कामामध्ये. इव्हन तुमचे इन्स्टा हँडल सुद्धा मी चेक केलं, त्याच्यावर सुद्धा इतके मस्त आणि ट्रेंडिंग तुम्ही रील्स टाकताय
तुमच्या इन्स्टा हँडल बद्दल पण आपल्या प्रेक्षकांना सांगा. आमचं इन्स्टा हँडल जे आहे ते आम्ही तरी सुद्धा आमचं मला असं वाटतं आम्ही 25% काम आपण टाकू शकत असू. पण पण आम्हाला एवढा वेळ मिळत नाही कामाच्या ह्याच्यातून. पण तरी आम्ही प्रयत्न करतो की आमचं जे काय कुठले प्रॉडक्ट्स तयार होतात ते आम्ही इन्स्टावरती टाकायचा प्रयत्न करतो हा. आणि लोकांपर्यंत रीच होण्याचा अगदी, प्रयत्न अगदी. करतो. आणि त्याच्यावरती आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि तो पुढे पण मिळेल अशी आशा आहे. नक्कीच नक्कीच एवढं मेहनत करतात हा, ही सगळे yes, तर yes. नक्कीच छान अपेक्षित असं हे यश मिळणारच आहे असं. नक्कीच नक्कीच. तर रोजच्या वापरासाठी आपल्याकडे काय रेग्युलर कुर्तीज किंवा फॅब्रिक आहेत? आमच्याकडे रेग्युलर वापरण्याकरता ही जी कुर्तीज आहेत ही हँडलूम कॉटनची आहेत आणि ह्याची स्पेशालिटी म्हणजे ह्या फॅब्रिकचा कलर अजिबात जात नाही. तसेच याला आपण लाइनिंग सुद्धा लावलेली नाही आहे. हो. हे विदाऊट लाइनिंगचे कलर न जाणारे आणि हे जरी तुम्ही दिवसभर जरी हे तुम्ही कुर्तेस घातले तरी ते फॅब्रिक सुंदर अजिबात क्रश होत नाही. ही आपली स्पेशालिटी आहे. आणि हे जे वेगवेगळे फॅब्रिक्स आहेत हे आम्ही जवळजवळ 10 ते 12 वेगवेगळ्या स्टेट्स मधून आम्ही आणलेले आहेत. हो, wow. आणि याचं स्टिचिंग, डिझायनिंग, Finishing कस्टमायझेशन, सुद्धा खूप सुंदर आहे. फिनिशिंग खूप हे छान. सगळं आपल्या बुटीक मध्ये इथे झालेलं आहे. Yes. तर हे तुम्ही डेली वेअर करता वापरू शकता. हम्म. प्रोफेशनल लोक त्यांच्या प्रोफेशन मध्ये डॉक्टर, इंजिनियर, टीचर्स हम्म. आणि इव्हन हाऊसवाईफ्स ते सुद्धा त्यांच्याकरता हे घालायला खूप Wow. कम्फर्टेबल आहे. कारण तेच असतं आपलं रोजचं हा. रेग्युलर तर आम्ही मेन त्यांच्याकरता हे सगळं आम्ही हम्म. काम करतो आहोत. मस्त मस्त. आणि आणि- आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स पण आहेत. सो आता आपण समर कलेक्शन साठी आम्ही हे सगळ्या पेस्टल शेड्सचे फॅब्रिक्स इंट्रोड्यूस केलेले आहेत की ज्यांचे ब्लॉक्स पण थोडे अनयुज्युअल आहेत Wow. आणि कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहेत. आपण एरवी फक्त इंडिगो मध्ये आम्ही आतापर्यंत मागवायचो पण आता ह्या ज्या नवीन शेड्स इंट्रोड्यूस केलेले आहेत त्याच्यामध्ये सध्या ट्रेंड मध्ये ते पेस्टल trend कलर मध्ये आहे. Yes, खूप yes. सुंदर दिसतात. सो हा सुद्धा पीच कलर फार छान आहे. तर ह्याच्यातनं आम्ही शॉर्ट टॉप्स, वन पीसेस, डेली वेअर कुर्तीज किंवा आता तुम्हाला जे सुट्टीच्या दरम्यान हॉलिडेज करतात जे लोक ट्रॅव्हल हो. करतात त्यांना सुद्धा हे कम्फर्ट वेअर म्हणून हे ह्याच्यातनं स्टिचिंग आम्ही करून देऊ शकतो. फॅब्रिकचा कलर जात नाही. ते होम वॉश आहेत ही त्याची स्पेशालिटी आहे. मस्त. तर आता तुमचे नेक्स्ट 5 वर्षासाठीचे फ्युचर प्लॅन्स काय असणार आहेत स्टुडिओ तोशासाठी? येस, आम्ही फ्युचर प्लॅन्स म्हणजे आतापर्यंत आम्ही कस्टमायझेशन मध्ये होतो पण आता आम्ही रेडीमेड्स मध्ये उतरतो आहे. सो रेडीमेड मध्ये आम्ही कुर्तीज, शॉर्ट टॉप्स आणि वन पीसेस असे इंट्रोड्यूस करतो आहे जे आमचे जस्ट एक 15 डेज मध्ये लॉन्च होत आहे. क्या बात आहे, मस्त. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही आतापर्यंत ब्लाउजेसचं कस्टमायझेशन करत होतो म्हणजे फॅब्रिक घेऊन आम्ही स्टिच करत होतो. तर आता आम्ही रेडीमेड ब्लाउजेस मध्ये देखील उतरतो आहोत. आणि रेडीमेड ब्लाउजेस मध्ये म्हणजे स्ट्रेचेबल ब्लाउजेस अरे वा. जे आजकाल लोकांना हो, खूप सध्या हो. त्याची क्रेज आहे, खूप ट्रेंड आहे. Reels मध्ये तर आहे. तर आम्ही सध्या स्ट्रेचेबल ब्लाउजेस मध्ये देखील आम्ही आता उतरणार आहोत. हा आमचा थोडासा फ्युचरचा प्लॅन आहे. बऱ्याचदा कसं होतं की या स्टेज मध्ये आल्यावर म्हणजे यू आर नाऊ जे सेकंड इनिंग जेव्हा स्टार्ट होते तेव्हा बरेच जण VRS रिटायरमेंट घ्यायच्या गोष्टी करतात किंवा तसे विचार चालू होतात. पण तुम्ही तर स्टुडिओ सारखी ही गोष्ट अशी चालू केली आहे. राईट. सो त्याबद्दल काय सांगाल? आमचं म्हणजे आमच्या दोघींचं असं मत आहे की एज इज नॉट अ बार टू Wow. स्टार्ट एनिथिंग. येस. आपण आपली आवड ही आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती सुरू करू शकतो. आणि आम्ही वेगवेगळ्या फील्डमध्ये काम केल्यानंतर जसं मी टीचरच्या फील्डमध्ये होते. मी ही- सुद्धा हा. मॅथ्स टीचिंग मध्ये मी केलं. वेगवेगळ्या स्टुडंटच्या एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन करून घेणे किंवा एका मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे आमच्या मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये एक 5 वर्ष मी काम केल्यानंतर ही माझी आवड जोपासावी किंवा माझ्या आर्टिस्टिक वेला एक वे आउट पाहिजे ह्या दृष्टीने मग आम्ही दोघी मिळून डिसाईड केलं की आपण ही सुरुवात करू. एज इज जस्ट अ नंबर. अगदी तुम्ही तुमची आवड तुमच्या प्रोफेशन मध्ये कन्वर्ट करू शकता आणि ती कुठल्याही वयामध्ये. हेच आम्हाला आमच्या मैत्रिणींना किंवा सगळ्यांना सांगायचं आहे. आणि तुमच्याकडे बघून सुद्धा मला एवढं इन्स्पिरेशन मिळतंय ना खरंच. म्हणजे कधी कधी असं वाटतं की काही वर्क होत नाहीये किंवा काही कुठेतरी अडथळे येतात किंवा नाही. आपण गिव्हअप करावा. पण तुमच्यासारखे इन्स्पिरेशनल लोक भेटतात त्यामुळे खरंच एक उम्मीद नवीन अगदी, अगदी. एक जागी होते आपल्या आयुष्यात. थँक्यू सो मच. तर कस्टमायझेशन कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये होतं? कस्टमायझेशन आम्ही डेली वेअर कुर्तीज मध्ये करतो हम्म. पण त्याशिवाय आम्ही ब्रायडल ब्लाउजेस त्याच्यानंतर ब्राईड मेड्स साठी जे असतात ब्लाउजेस त्यांना जरा असा वेगळेपणा हवा असतो
कारण यंग मुलींना त्याच्यातला तर तो आम्ही नेमका फार छान कस्टमायझेशन आमच्याकडे होतं. बरं. शिवाय हल्दी करता, मेहंदी करता, शिवाय ट्विनिंग करायचं असतं हम्म. बऱ्याच लोकांना आजकाल. जेंट्स हो सो जेंट्स कुर्तीज, जॅकेट्स, शर्ट्स हे सुद्धा आम्ही कस्टमाइज करून वा, देतो. आता जसं तुम्ही बघताय की मागे आपण हा एक आम्ही युएसचे आमचे क्लायंट आहेत त्यांच्याकरता आम्ही हा हळदीचा ड्रेस तयार केलेला आहे. आणि हा आमच्या इथे फक्त पुण्यातलेच नाही तर इंडियामध्ये ऑल ओव्हर इंडियामधून आम्ही कस्टमर आहेत आमच्याकडे आणि आम्ही त्यांचं ऑनलाईन मेजरमेंट घेतो आणि ते खूप परफेक्ट घेतलं जातं. वाव, हे खूप आणि महत्त्वाचं आहे. हा हे खूपच महत्वाचं आहे. Yes. आणि फक्त इंडियातच नाही तर इंडियाच्या बाहेरचे देखील कस्टमर आहेत. हो, great. तर अब्रॉडचे जे कस्टमर आहेत त्यांचं देखील आम्ही ऑनलाईन मेजरमेंट घेतो. त्यांना आम्ही फॅब्रिक सजेस्ट करतो बरं. आणि त्यांच्याकरता आम्ही इथून ड्रेसेस शिवून पाठवतो. Perfect. तर ही पण आपल्याकडे सर्व्हिस आहे जी तुम्ही अवेल करू शकाल. नक्कीच. तर सो मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा यांचा कॉन्टॅक्ट नंबर फ्लॅश केलाय. सो नक्की तुम्ही काही डिझाईन ऑर्डर करायचे असेल किंवा इन्स्टाच्या रील वरून तुम्ही बघितलं असेल, हा व्हिडिओ जर बघत असाल तर नक्की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि किंवा तुम्ही हॉटेल अभिषेकच्या बाजूलाच स्टुडिओ तोषा आहे तिथे येऊन व्हिजिट करू शकता. तर तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं त्याबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि थँक्यू सो मच तुम्हा दोघींना आणि एवढी छान आम्हाला सफर घडवली स्टुडिओची. आणि असेच नवीन नवीन प्रोजेक्ट्स आम्ही घेऊन येत आहे, नवीन नवीन एपिसोड्स येत आहेत. तर तुम्हाला जर तुमचं प्रॉडक्ट मार्केटिंग करायचं असेल तर नक्की हॉटस्पॉटला कनेक्ट व्हा, चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद. थँक्यू आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी Thank you. दिल्याबद्दल तुमच्या सर्व टीमचे खूप खूप थँक्यू. मोस्ट वेलकम.